श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा। मग पार्थुक श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो एकैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये। मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची, निरोपिला होता भवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती। ऐसे व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता, उमजून हे। ऐके एकसरा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणिकी काय सांगिजे तुम्हा प्रती। तरी याची लागी तुमते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनिते न बोलावा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होते। तसेच संत संघातील उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी सर्वांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविक हो, आपुलिया बळे नाही मी बोलत, बोलविता धणी माय माऊली। या संत संघाला आपण हजर आहात, आपण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, भाग्यवंत आहात की आज आपण हा संत संघ श्रवण करण्यासाठी इथे आला आहात। तेव्हा आतापर्यंत मागच्या संत संघात गुरुमाऊलींनी अतिशय सुंदर आपल्याला संशयाची बाधा नसो कोणी काळी, हे संतांनी सांगितल्याप्रमाणे गुरुमाऊलींनी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं आहे। आतापर्यंत 4 अध्याय पाहता ज्ञान मार्गाच्या ज्या काही प्रशंसा होत्या, ज्ञान मार्ग काय आहे हे भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते। भाविक हो, ज्ञानाबरोबर कर्मही असावं लागतं। उदाहरणार्थ, जर मला पुरणाची पोळी करायची आहे, मला त्याचं ज्ञान आहे, परंतु मी जोपर्यंत ती कृतीत उतरवत नाही किंवा करून दाखवत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला अर्थ नसतो। मग हे ज्ञान, या ज्ञानाबरोबर कर्ममार्गसुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगायचा प्रयत्न करतात। हा अध्याय 5वा ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सोप्या शब्दात आपल्याला ज्ञान गर्भयोग म्हणून इथे दिलेला आहे, जो गीतेमध्ये 5वा अध्याय कर्मयोग म्हणून आहे। भाविक हो, या अर्जुनाची जेवढी काळजी श्रीकृष्णाला होती तेवढीच काळजी या समाजाची, या जगाची ज्ञानेश्वर माऊलीला पण दिसते।
म्हणून ही गीता ज्ञानेश्वरी रूपात माऊलींनी इथे लिहून दिलेली आहे. ज्ञानाची शिदोरी बांधून देणारी माऊली ज्ञानेश्वर माऊली. आणि ह्या शिदोरीचा एक एक कण, एक एक जो थेंब आहे ज्ञानाचा, तो आपल्या सर्वांना पाजणारी आपली गुरुमाऊली. हा किती सुंदर असा संगम आहे. तेव्हा या ज्ञानेश्वरीमध्ये, या 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. काय सांगितलं की अर्जुन हट्टाने, प्रेमाने, लढिवाळपणे कृष्णाला म्हणतो, मग पार्थू म्हणे श्रीकृष्णा ते, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक तरी अंतःकरणे विचारूये. देवा, हे काय हो तुमचं बोलणं? आतापर्यंत तुम्ही ज्ञानाची प्रशंसा केली, आतापर्यंत ज्ञान ओतप्रोत मला भरून सांगितलं आहे, परंतु आता तुम्हीच म्हणता कर्मयोग कर. म्हणजे आतापर्यंत कर्माचा त्याग कर, कर्मसन्यास घे हे सांगत आलात देवा, आणि आता मला म्हणता कर्माचा योग कर, कर्माचा अनुष्ठान कर. देवा, हे असं काय? एक काहीतरी सांगा आम्हाला, एक असं काहीतरी तत्व सांगा. देवा, तुम्हाला हे काय सांगायला पाहिजे का? अगदी हट्टाने, लढिवाळपणे अर्जुन कृष्णाला बोलतात. भाविक हो, खरंच इथे हा अर्जुनाचा लढिवाळपणा खरंच आपण लक्षात घेण्यासारखा आहे की भगवंत का बरं एवढे प्रसन्न झाले असतील? एवढी गीता, एवढं ज्ञान उधळून टाकायला अर्जुनावर का प्रसन्न झाले असतील? तर 12 वर्षाचा वनवास सहन करून, 1 वर्षाचा अज्ञातवास सहन करून सुद्धा आपलं राज्य ज्या कौरवाने घेतलेलं आहे आणि ते सर्व माझ्या विरोधात, आपल्या विरोधात उभे आहे, एवढं असताना सुद्धा हा अर्जुन धनुष्य खाली ठेवून त्या परमात्म्याला म्हणतो, देवा, हे तर सगळे माझेच आहेत. भाविक हो, किती ओजस्वीपणा, किती आर्जवीपणा, किती प्रेम आहे, मोह झालेला आहे. परंतु याच भावावर, याच भावनेवर, याच त्याच्या गुणावर भगवान कृष्ण परमात्मा भाळले आणि ज्ञान सांगायला सुरुवात केली. असा हा अर्जुन लढिवाळपणे देवाला हट्ट करून म्हणतो, देवा, एक तरी असा आम्हाला मार्ग सांगा, एक तत्व काय ते सांगा. हे काय तुम्हाला सांगावं लागतं का? आजपर्यंत मी थोरा मोठ्यांना आजपर्यंत या ज्ञानाबद्दल विचारलं देवा, परंतु आजपर्यंत असं सोपं कोणी सांगितलं नाही, आणि आज तुम्ही परत तोच प्रश्न उद्भवला तुमच्याकडून. तेव्हा असं सांगा की जेणेकरून त्याचा शेवट शुद्ध आणि अचूक असेल, तो मार्ग मला सांगा. बघा, इथे ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी सुंदर उपमा दिली की एखाद्या वाहनामध्ये बसून रात्रीचा प्रवास आपण करतोय आणि आपल्याला झोप लागते. निद्रा म्हणजे झोप लागलेली आहे आणि कुठेही खाच खळगे नसताना ते वाहन अलगत असं निघून जातं आणि आपल्या स्थानावर आपल्याला पोहोचवतं. अगदी त्याचप्रमाणे देवा, मला असा मार्ग सांगा. झोप मोडही होतं कामा नाही देवा, आणि माझा प्रवासही झाला पाहिजे. असा काहीतरी सुलभ मार्ग सांगा, असा काहीतरी मला मार्ग सांगा. भाविक हो, खरंच एकच असा मार्ग पाहिजे की तो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन गेलेला पाहिजे. संस्कृतमध्ये अतिशय सुंदर असं एक सुभाषित आहे बघा, वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि, एकश्चंद्रस्तमो हन्ति न च तारांगणोऽपि च. याचा शब्दार्थ असा आहे, वरम इको गुणीपुत्रो न च मूर्ख शतान्यपि. 100 मूर्ख मुलांपेक्षा, पुत्रांपेक्षा असा वर मागा की एकच सर्वगुण संपन्न सद्गुणी असा पुत्र होऊ दे की जो कुळाचा उद्धार करेल, जगाचा उद्धार करेल आणि स्वतःचाही उद्धार करेल. ज्याप्रमाणे आकाशात लाखो चांदण्या आहेत, त्या अंधकार दूर करू शकत नाही, परंतु एकच चंद्र स्तमो हंती, तमो म्हणजे अंधकार, हंती म्हणजे हनन करणे. एकच चंद्र पूर्ण काळोख हा काढून टाकतो आणि पूर्ण पृथ्वीला उजाळा देतो. अगदी तद्वतच अर्जुन म्हणतात की हे देवा, असाच एक मला मार्ग सांगा. भाविक हो, हा अर्जुनाचा प्रश्न त्या गोपालकृष्णाने ऐकला म्हणून पुढे म्हटलेलं आहे, 1 ते 7 ओव्यामध्ये अर्जुनाने देवाकडे हट्टच धरलेला आहे.
पुढच्या ओवीमध्ये गोपालकृष्णाला अतिशय आनंद झाला आहे. कृष्ण म्हणतात, मग अर्जुन, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग अर्जुनाची निबोले देवमणी हर्षिले आणि होईल ऐसे बोलिले. देवाने काय सांगितलं? हो, नक्कीच मी सांगणार. का नाही सांगणार? अतिशय आनंद झाला आहे गोपालकृष्णांना. आता खऱ्या अर्थाने ध्यास लागला. कोणाला? अर्जुनाला. कशाचा? काहीतरी करण्याचा ध्यास लागलेला आहे. तळमळ सुरू झालेली आहे, त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच कृष्ण का नाही सांगणार? अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी इथे सांगितलेले. भाविक हो, पुढच्या आवयामध्ये त्यांनी साहित्यिक भाषा वापरलेली आहे, उपमा दिलेली आहे की कृष्ण का नाही सांगणार? जरूर सांगणार. कारण कृष्ण हा अर्जुनाचा सखा होता, सोबती होता, माताही होता, पिताही होता. तेव्हा श्रीकृष्णाने हो म्हणून सांगितलं. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं, का नाही सांगणार? कामधेनूसारखी जर माता मिळाली तर ती आकाशीचा चंद्रसुद्धा आणून देईल. का नाही देणार? तेव्हा खरंच इथे मला एक घ्यावंसं वाटतं की कामधेनू, काम म्हणजे जे जे आपण इच्छिलेले आहे ते पूर्ण करणारी, धेनू म्हणजे गोमाता. ही कामधेनू जर आई जर कामधेनूसारखी असेल तर ती बाळाचे सगळे हट्ट पुरवते. मग इथे साक्षात कृष्ण परमात्मा आहे. भाविक हो, यशोदा मातेनी जेव्हा गोपालकृष्णाचं सांभाळ केला तेव्हा हेच कृष्ण यशोदा मातेकडे हट्ट धरून म्हणत होते की ते एका याच्यात सांगते, यशोदा आली ग धावून, कृष्ण घाली तो लोळण. यशोदा आली ग धावून, आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून. आई मला चांदण्या दे आणून, त्याच्या लाया दे करून. असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं, कृष्ण घाली तो लोळण. भाविक हो, ज्या कृष्ण परमात्म्याने यशोदा मातेकडे हट्ट धरला तो हट्ट यशोदा माता पुरवू शकली नाही. तो हट्ट अर्जुनाचा पुरवण्यासाठी गोपालकृष्ण इथे काय करतायत तर तयार झालेले आहेत. अगदी आपल्या परमपूज्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊलींसारखेच. बघा, आपण माऊलींना हट्टाने म्हणतो, माऊली माझ्या मुलाला नोकरी लागू द्या, माऊली माझ्या मुलीचं लग्न जमू द्या, किंवा माऊली माझ्या अनेक अडचणी आहेत. तेव्हा गुरु माऊली आपल्याला न सांगता ह्या अडचणी आपल्या सोडवतात. जे जे गोपालकृष्ण अर्जुनाला ज्ञान द्यायला बसलेले आहेत तेच गुरुमाऊली आपल्याला संत संघातून, प्रवचनातून, वारी उत्सवातून आपल्याला ज्ञान देत असतात. भाविक हो, आणि बघा किती साम्य आहे. गोपालकृष्णाचं जे कार्य आहे तेच माऊलींमध्ये दिसतं, ज्ञानेश्वर माऊलींचं जे कार्य आहे तेच माऊलींमध्ये दिसतं. इथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला समजावा म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी इथे केलेला आहे. आणि गुरुमाऊलींनी 18 पुराणाचं सार आपल्याला 18 दिवसात लीलामृतात दिलेलं आहे की आपल्या दैनंदिन अडचणी सुटण्यासाठी, प्रपंच आणि परमार्थ करण्यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला लीलामृत ग्रंथ दिलेला आहे. भाविक हो, गुरुमाऊली अगदी कामधेनूप्रमाणेच असतात. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे उपमन्यूची उपमा दिलेली आहे की उपमन्यू, शंभू शंकर जेव्हा प्रसन्न होऊन उपमन्यूला दुधाचा सागर दिला, अगदी त्याचप्रमाणे गोपालकृष्णसुद्धा अर्जुनाला द्यायला बसलेत बरं का. ही उपमा, उपमन्यू म्हणजे कोण तर व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. इथे मी छोटासा दृष्टांत घेते. व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा उपमन्यू. गरिबीची, हलाखीची परिस्थिती होती. हे महाभारत अनुशासन पर्व 23 ते 53 या दरम्यान आलेलं आहे उपमन्यूचं. त्याला त्याच्या मामीकडे पाठवलं जातं. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मामींकडे पाठवलं जातं. परंतु मामी त्याला काय करते, गाईचं दूध त्यांच्या मुलाला देते, पण स्वतःच्या मुलाला देते पण उपमन्यूला देत नाही. तेव्हा त्याला वाईट वाटतं. तो परत आपल्या आईकडे येतो आणि आई त्याला लाह्याच्या पिठामध्ये पाणी कालवून दूध म्हणून देते. ते दूध उपमन्यू घेतो आणि आईला म्हणतो, असं का केलंस? दूध तर गाईचं किती वेगळं आहे आणि तू मला असं का दूध दिलंस? मला नाही प्यायचं. तेव्हा त्याची आई सांगते, बाळ, जे देवाने दिलं तेच आपण घेतलं पाहिजे. कुठे गा असतो आई तो देव?
तेव्हा आईने सांगितलं शंभू महादेवाची त्यांची प्रार्थना कर, तो आपल्याला सगळं काही भरभरून देईल. आणि भाविक हो, उपमन्यू शंभू महादेवाची भक्ती करायला लागतो. एक दिवस जातो, दुसरा दिवस जातो, 3 दिवस अन्न पाणी ज्या बाळाने घेतलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं ह्याच्यात की दूध भातासाठी ज्याच्याकडे दूध नव्हतं असा हा उपमन्यू शंभू शंकराची भक्ती करायला लागतो. 3 दिवस होतात. पार्वती माता म्हणते देवा 3 दिवसापासून हे बाळ तुमची भक्ती करते आणि तुम्ही दर्शन नाही का देणार त्याला जे पाहिजे ते नाही देणार का? तेव्हा भगवान शंकर म्हणतात मी कसोटी घेतल्याशिवाय कोणालाही प्रसन्न होत नाही. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळेला भगवान शंभू शंकर आणि पार्वती माता त्या ठिकाणी जातात. आणि तो उपमन्यू जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा म्हणतात उपमन्यू कशाला शंकराची भक्ती करतोस? तुला दूधच पाहिजे ना, मग आम्ही तुला दूध देतो. तेव्हा तो मागे वळून पण बघत नाही. तो म्हणतो हे बघा मला तुमच्याकडून काही नको. ज्या देवाची आईने मला भक्ती करायला सांगितलेली आहे अशाच परमेश्वराची मी भक्ती करतोय. जोपर्यंत शंभू महादेव मला दर्शन देत नाही तेच मला दूध देतील असा दृढ विश्वास तो उपमन्यू त्या शंकरावर आहे असं दाखवतो. तेव्हा भाविक हो, त्या उमामहेशाची काय होते तर खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वास बसतो आणि डमरूचा आवाज करत ते मूळ रूपात येतात. तेव्हा उपमन्यू मागे वळून पाहतो, तो काय साक्षात शंभू महादेव. अहो काय वर्णन करावं त्या देवाचं. जटा मुकुट में बैठी गंगा चंद्र माथे ऊपर, गले रुंद की माला विराजे रूप बना कोई अधिकार. आप ही ब्रह्मा आप ही विष्णु आप बने निराकार. जिनकी लीला कोई न जाने उनकी माया अपार. शेषनाग जद रहे लपट कर अलम भागते दूर दूर. ऐसे रूप में दर्शन देने आए उमा महेश्वर. भाविक हो, अशा रूपामध्ये जेव्हा दर्शन देतात त्या उपमन्यूला आणि उपमन्यूला म्हणतात वरमृही 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 म्हणजे बाळ वर माग, आज तुला काय पाहिजे ते मी तुला देणार आहे, माग काय वर मागायचा. तेव्हा उपमन्यू म्हणतो देवा तुम्हाला सांगावं लागतं का हो, फक्त माझ्या दूध भातासाठी मला दूध पाहिजे म्हणून मी तुमची भक्ती केली. तेव्हा भाविक हो, असाच देव असतो. म्हणतात ते बघ तो जो सागर आहे ना दुधाचा केला तुझ्यासाठी. भाविक हो, ही भक्ती जी माऊली आपल्याला वारंवार शिकवतात तीच भक्ती कशी आपल्याला शिकवते बघा. उपमन्यूनी त्या देवाला म्हटलं देवा माझं वीतभर पोट आहे आणि तुम्ही मला दुधाचा सागर दिला, एवढा मी काय करू हो. तेव्हा त्या शंभू शंकरांनी उपमन्यूला कामधेनू दिली आणि कामधेनू दिल्यानंतर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आणि पुढे काय झालं तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे शंकर भगवान उपमन्यूवर प्रसन्न होऊन त्याला दुधाचा सागर देतात त्याचप्रमाणे गोपाल कृष्ण प्रसन्न होऊन अर्जुनाला ज्ञान का नाही देणार, कर्ममार्ग का नाही सांगणार. भाविक हो, याच्यामध्ये मला खरंच सांगा वाटतं की भक्ती म्हणून माऊली आपल्याला सांगतात आपण भक्ती केली पाहिजे. भक्तीने साधक बाधक निर्णय घेण्याची क्षमता येते, ती छोट्याशा उपमन्यूमध्ये आली होती. म्हणून भक्ती केली पाहिजे. माऊली वारंवार आपल्याला संत संघातून प्रवचनातून त्यांच्या कृतीतून भक्तीचं उत्तम मूर्तिमंत असं उदाहरण असेल तर आपले जगद्गुरू माऊली. भक्ती शिकायची असेल तर आपल्या माऊलींकडून शिकायची, कर्म शिकायचं असेल तर माऊलींकडून शिकायचं. सामाजिक उपक्रम, हिंदू पुनर्प्रवेश, कितीतरी असे उपक्रम माऊली त्यांच्या कृतीतून आपल्याला शिकवत असतात भाविक हो. आणि तेच ज्ञानेश्वर माऊलींना इथे सांगायचं आहे. म्हणून इथे जी कामधेनूची जी उपमा दिली ना कृष्णाला कोणी ज्ञानेश्वर माऊलींनी, तर कामधेनू म्हणजे गुरूंना सुद्धा म्हणतायत की कृष्ण हे गुरुसारखेच होते अर्जुनाला. भाविक हो, श्री गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे व्योम वायु तेज आप भूमि कर्तृमीश्वरम काम क्रोध मोह रहित सोम सूर्यलोचनम कामितार्थ दातृ भक्त कामधेनु श्री गुरुम वंदयामि नरेंद्र
नमस्कार स्वामी गुरुमूर्तीश पाहि मां चित्त जादी वर्ग शक्त मत्त वारणां कुशं सत्वसार शोभितात्म तत्त श्री वल्लभम् उत्तमावतार भूत कर्तृभक्त वत्सलम. गुरुदेवांना भक्तवत्सल म्हटलेलं आहे, कामधेनू म्हटलेलं आहे. तेच ज्ञानेश्वर माऊलींनी इथे कामधेनूची उपमा दिलेली आहे. भाविक हो, पुढे ज्ञानेश्वर माऊली याच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात? का नाही देणार गोपालकृष्ण भगवान लक्ष्मीकांतासारखा म्हटलेलं आहे. पुढे लक्ष्मीकांत म्हणजे कोण? विष्णू. विष्णूचा 8वा अवतार म्हणजे कोण? भगवान कृष्ण. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की लक्ष्मीकांतासारखा जर देव भेटला, खरंच या भाग्यवानाला जर हा देव भेटला आहे तर तो का नाही देणार, का नाही मार्ग सांगणार की जो मार्ग सोपा असेल. म्हणून भाविक हो, जसं कृष्ण अर्जुनाला सांगण्यासाठी अगदी आसुसलेले आहेत, तसंच आपले गुरुमाऊली आपल्याला संत संघातून भरभरून ज्ञान देण्यासाठी इथे बसलेले आहोत. आपण किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहोत की गुरुमाऊलींनी आपल्याला किती सोपा मार्ग सांगितला. कोणता सांगितला? 18 पुराणं, 4 वेद, 6 शास्त्र, 64 कला, 14 विद्या, या सगळ्यांचं सार गुरुमाऊलींनी 3च वाक्यात सांगितलं. दिवसातून 10 मिनिटं वेळ काढून भक्ती करा. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. अतिशय सोपी अशी शिकवण आपल्या गुरुमाऊलींनी दिली. तीच शिकवण ज्ञानेश्वर माऊली या आपल्याला ज्ञानेश्वरीमधून श्रीकृष्ण अर्जुनाला काय काय देतात, कसं सांगतात ते सांगितलेलं आहे. भाविक हो, म्हणून हा आपण संतसंग केला पाहिजे की हे सुखाचं वस्तिस्थान का असू नये असं ज्ञानेश्वरी माऊलींनी म्हटलेलं आहे. कोणाच्या? तर अर्जुनाच्या. भगवान परमात्मा ज्याचा सारथी झालेला आहे अशाच सुखाचं वस्तिस्थान का असू नये असं ते म्हणतात. बघा, संतांनी बोध केला हो. ज्ञानेश्वर माऊलींनी किती सहन केलं, पण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला बोध केला. संत कधी वध करत नाही तर बोध करतात. आपण आज तोच अनुभव घेतो. अनेक याला तोंड देऊन गुरुमाऊली आज आपल्याला हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात, तर ह्या संतसंघातून. म्हणून हा संतसंघ किती भाग्याचा, लाखामोलाचा आहे. भाविक हो, सूरदासांनी अतिशय सुंदर सांगितलं, ऐका. तात मिले पुण्य मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई. राज मिले गजवाजी मिले, सब साज मिले, मन वांछित पाई. लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले, वैकुंठ ही जाई. सुंदर और सब साज मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. किती सुंदर सांगितलं. तात मिले पुन्हा मात मिले, नात्यांची सगळी नव्हाळी मिळेल. युवती सुखदाई, अप्सरा सुद्धा मिळतील. पुढे सांगितलं राज मिले गजवाजी मिले. राज म्हणजे तुला राजा बनवतो रे, राजा होशील तू. गज म्हणजे हत्ती, वाजी म्हणजे घोडे. हत्ती, घोडे, सैन्य, ऐश्वर्य सगळं मी तुला देऊन टाकतो. सगळं तुला मिळू शकतं रे. मन वांछित पायी, जे जे तू इच्छील ते तुला मिळणार. आणखीन पुढे काय सांगितलं? त्याहीपेक्षा पुढे लोक मिले विधी लोक मिले, सुर लोक मिले, वैकुंठ ही जाई. वैकुंठ सुद्धा प्राप्त होईल. या सर्व लोकांचा मी राजा बनवून तुला वैकुंठात नेईल. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत जन्म मृत्यू, जोपर्यंत पुण्यसंचय आहे तोपर्यंतच. परंतु काय मिळणार नाही? सुंदर और सब साज मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. असा हा संतसंग दुर्लभ आहे भाविक हो. म्हणून आपण ह्या संतसंघाला आलं पाहिजे, संतसंग आपण केला पाहिजे. आणि गुरुमाऊलींनी जी आपल्याला साधना दिली, जी भक्ती दिली, जी सेवा दिली, गुरुमाऊलींनी आपल्याला कर्म करायला शिकवलं. गुरुमाऊली आपल्याकडून कर्म करून घेत आहेत, माधुकरी मागणे, ज्ञान देत आहेत आपल्याला प्रवचनातून, आणि कर्म करून घेत आहेत देहदान. मरणोत्तर देहदानाचं एक प्रकारचं कर्म सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर धर्मक्षेत्राची सेवा, हे कर्मच आहे. असे अनेक सेवा आहे. संतसंघातल्या सेवा आहे, वारी उत्सवातल्या सेवा आहे, सर्व प्रचार प्रसाराच्या सेवा आहेत. तर ह्या
हे म्हणजे गुरुमाऊलींनी दिलेलं ईश्वर दत्त कर्म आहे आणि ते कर्म आपण जर शिरसावंद्य मानून जर आपण हे कर्म केलं भाविक हो, तर गुरुमाऊलींनी काय सांगितलं की मोक्ष मुक्ती पाहण्यासाठी कुठे जायची गरजच नाही. हे भगवद्गीता हे सगळ्याचं सार जे आहे, ज्ञानेश्वरीचं आतापर्यंत जे 4 अध्याय जे झालेले आहेत ती याच्या भोवतीच फिरले की अनन्य भावे सद्गुरूंना शरण जाऊन आपण सद्गुरूंची सेवा केली पाहिजे, गुरुतत्व आपण त्याचं पालन केलं पाहिजे आणि अशा प्रकारे सद्गुरूंना शरण जाऊन आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. म्हणून ज्यावेळी आपण सद्गुरूंना शरण जाऊ त्यांच्यामध्येच सामर्थ्य आहे. कारण या कलियुगामध्ये आपल्याला त्या परमात्म्याची ओळख करून देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर फक्त सद्गुरूंकडे. म्हणून सद्गुरूंकडे या, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा. सद्गुरूंनी सांगितलेला जो कर्म मार्ग आहे, जसा ज्ञानमार्ग प्रवचन ऐकतो आपण संत संघामध्ये, भगवान कृष्णाला अर्जुनाने पण हाच प्रश्न विचारला, देवा तर नेमकं काय करायचं ते सांग. कारण मगातपर्यंत तू सांगत होता ज्ञानमार्ग सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितलं, ज्ञान दिलंस तू आम्हाला की मी कोण ह्याचा तुला शोध घेतला पाहिजे अर्जुना, तरच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. आता देवा तू सांगतोस की उठ आणि आता युद्ध करायला सुरुवात कर, म्हणजे मला कर्म करायला सांगतोय. ते आता मला कृपा करून असं मी संभ्रमित झालेलो आहे देवा, आणि माझी आता दानभूक तुला काय ते माहिती आहे, मला काय म्हणायचं ते तुला देवा कळलेलं आहे. ते आता कृपा कर आणि मला सांग की कर्म मार्ग श्रेष्ठ की ज्ञान मार्ग श्रेष्ठ. मला असा काहीतरी मार्ग दे की मी गाडीतून प्रवास करतोय, झोपेमध्ये आहे, तर माझी झोपही मोड झाली नाही पाहिजे आणि झोप मोड न होता मी माझ्या इच्छितस्थळी पोचलो पाहिजे. तर देवा आता कृपा करा लवकरात लवकर, आणि मी कोणता मार्ग स्वीकारू. कारण मला तुम्ही सांगता की उठ आता, काही हरकत नाही, मनामध्ये संशय आला तरी काही बिघडत नाही आहे, तो ज्ञानरूपी खडगानं छाटून टाकता येईल, काढून टाकता येईल. पण आता तू उठ आणि युद्धाला तयार हो, तुझं कर्म तेच आहे, तुला कर्म तेच करायचं आहे म्हणून सांगता. त्यामुळे आता कर्माचा त्याग करायचा, कर्ममार्गाने जायचं की ज्ञानमार्गाने जायचं. तेव्हा खरंच मी संभ्रमित झालो आहे, कृपा करून आता मला काय नेमकं केलं पाहिजे, दोघांपैकी एकच सांगा. अशा प्रकारे भगवान कृष्णाला अर्जुनानं विनंती केलेली आहे. आता पुढच्या ओव्यांमध्ये भगवान कृष्ण त्याला काय मार्ग सांगतात अर्जुनाला, तो आपल्याला ऐकायचा आहे. म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये परत याच ठिकाणी यायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की